सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13 ववी क्रमांक 361 चोखाळ पना रत्नाचे रत्ना वरी किळेचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी। ज्याप्रमाणे रत्नाचा सुंदरपणा दिसण्या अगोदरच त्याचे तेज फावते, त्याप्रमाणे कर्म करण्या अगोदर त्याचे मनाची धाव पुढे असते। आलोची जो नेने अनुभव जोगावणे धरी मोकळी अंत करणे नवेची जया। जो संकल्प करण्याचे जाणत नाही आणि आत्मानंदाचा तृप्त असतो, तो मनाने कशातही लिप्त होत नाही आणि मुद्दामही कशाचा त्याग करत नाही, असे श्रीकृष्ण म्हणतात। दिठी नोहे मिनधी बोलणे नाही सधदी कवने हीना बुधी राहती जेना। ज्याची दृष्टी कपटी असते नसते, त्याचे बोलणे कधी संशयास्पद नसते आणि जो कोणाशीही शुद्र बुद्धीने वागतही नसतो। दाही इंद्रिये प्राजळे निष्प्रंचेचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पहार। त्यांची 10ही इंद्रिये शुद्ध सात्विक निष्काम असतात आणि पंचप्राणही सदवे मोकळे असतात। अमृताची धारा तैसे अजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हाचे। अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंतःकरण सरळ आणि साधे असते, किंबहुना जो या सर्व गोष्टींचे माहेर घरच असतो। तो पुरुष सुभटारज वाचांगवटा जान ते तेची घरटा ज्ञाने केला। हे वीर पुरुषा अर्जुना, जो मूर्तिमंत आर्जवच आहे, ज्ञान देखील ज्या पुरुषाच्या ठिकाणी आपले राहण्याचे घर करत असतो। आता यावरी गुरु भक्तीची आपली सांगे गावधारी चतुर नाथ। हे चतुराचा राजा, आता यानंतर तुला गुरु भक्तीचे विचार सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक। आघ व्याची देवा जन्म भूमी हे सेवा जे ब्रह्मा करी जीवा सोचा तेही। श्रीकृष्ण म्हणतात, हे गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्याची जन्मभूमी होय, जी शोकाने ग्रस्त झालेल्या जीवाला ब्रह्मरूपाकडे घेऊन जाते। जे आचार्य पास्ती प्रगटी जेल तुझ प्रती बेसो देक पाती अवधानाची। ती आश्चर्य उपासना सद्गुरु सेवा तुला सांगतो, तरी तू अत्यंत एकाग्र चित्ताने श्रवण कर अर्जुना। तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उधधी की श्रुती हे महापरी पेठी झाली। गंगा नदी जशी सर्व जलाचा साठा घेऊन सागरामध्ये प्रवेश करत असते, अथवा श्रुती जशी ब्रह्मस्वरूपात स्थिरावते आणि ब्रह्माचे सूक्ष्म ज्ञान सांगत सांगत तेथेच विलीन होत असते। नाना वेटाळुनी जीविते गुणा गुणा विखिते प्राण नाथ उचिते दिधले प्रिया। अथवा पतिव्रता स्त्री आपले जीवन गुणा व गुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस उत्तम प्रकारे अर्पण करते। तैसे सभाय आपुले जेने
गुरुकुळी व्यापिले, आपण पे केले भक्तीचे घर। त्याप्रमाणे ज्याने आपले अंतकरण अंतर्बाह्य गुरुकुलाच्या ठिकाणी अर्पित केले आहे आणि स्वतःला गुरुभक्तींचे घर केले आहे। गुरु ग्रह जे देशी, तो देशुची वसे मानिसी, विरही ही निका जैसी वल्लभाते। गुरुचे हे घर देशामध्ये असते, त्या देशाच्या स्मृती त्यांच्या मनात तरंगत असतात। विरहिणी ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीला जशी क्षण मात्र विसरत नाही, त्याप्रमाणे तो गुरूंच्या देशाला क्षणभर देखील विसरत नाही। तिये कडूनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आढ पडे म्हणे घरा विज की जय। गुरुच्या देशाकडून जो वारा वाहत येतो, त्याला तो सामोरा जाऊन तो मनोभावे नमस्कार करून माझ्या घरी राहावयास या ही नम्र विनंती करत असतो। साचा प्रेमाची भोली, तया दिशेची आवडे बोली, जीव थानपती करुणी घाली, गुरु ग्रही जो। सद्गुरूचे शुद्ध प्रेमाने वेडा झाल्यामुळे त्याला त्या दिशेचे बोलणे देखील आवडते आणि त्या आपल्या जीवाला गुरुच्या घरात मिसारदार करून ठेवतो। परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी असे कले, वासरुआ दाविले दावे जैसे। ज्याप्रमाणे वासराला द्यावे लागलेले असते, ज्याप्रमाणे वासराला दावे लावलेले असते, त्यामुळे तो चित्त गायीकडे ओढ घेत असले तरी त्याचे शरीर हे घोट्यातच असते। त्याप्रमाणे केवळ गुरूंनी आज्ञा केल्यामुळे त्यांचा देह केवळ त्यांच्या गावी असतो। म्हणे के हे विरडे फुटेल, के तो स्वामी भेटेल, योगा होनी वडील निमिष माने। तेव्हा हे मनात विचार करत असतो की हे गावी राहण्याचे दावे केव्हा सुटून होऊ शकेल। गुरूंच्या वियोगामुळे त्याला प्रत्यक्षण हे निक्षण योगापेक्षाही मोठा भासत असतो। ऐसिया गुरुग्रामीचे आले का, स्वयं गुरुनीची धाडिले, तरी यथायुष्या जोडले आविष जैसे। अशा विरहाच्या अवस्थेत ते कोणी गुरूंच्या गावाहून आले अथवा स्वतः गुरुजींनीच त्याला पाठवलेले असले तरी तो आयुष्य संपत असलेल्यास परत आयुष्य लाभावे असे होते। का सुकतया अंकुरावरी, पडलिया पियुषधारा, नाना अल्पोदकीचा सागरा आला मास। किंवा सुकलेल्या अंकुरावर जसा अमृताचा वर्षाव व्हावा, अथवा छोट्या जलाक्षयातील मासा जसा अफाट सागरात यावा। ना तरी रंके निधान देखिले, का आंधळ्याचे डोळे उघडले, भनंगाची अंगा आले इंद्र पद। किंवा दरिद्री माणसाला जसा अचानक द्रव्याचा ठेवा प्राप्त व्हावा, किंवा जन्मापासून आंधळा असलेल्या माणसाला जसे अचानक दृष्टी प्राप्त व्हावी आणि त्याचे डोळे उघडावेत, किंवा अत्यंत गरीब असणाऱ्या माणसास जसे इंद्रपद प्राप्त व्हावे, तैसा गुरुकुळाचे नावे महा सुखे अति थोरावे, जे कोठेही पोटाळावे आकाश का। त्याप्रमाणे गुरूंच्या देशाहून गावाहून कोणीही त्यांच्याकडे आले तरी त्यांना आपण इतके वाढलो आहोत असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू शकू। पै गुरुकुळू ऐसी आवडी,
जया देखसी जान ज्ञान तया पासी पायकी करी। असे गुरुकुलाविषयी त्यांच्या ठिकाणी आवड पाहशील, त्यांच्या जवळच सेवा ज्ञान सेवा करत असते जसे असे जाणावे। आणि अभ्यंतरी लिये कडे प्रेमा चेनी पवाडे श्री गुरु चे रूपडे उपासी ध्यानी। आणि अंतःकरणामध्ये शुद्ध प्रेमाच्या आधारे श्री गुरु मूर्तींचे हे ध्यान उपासना करत असते। हृदय शुद्धीची आवारी आराधू त्वधरू करी। मग सर्व भोगसी परिवारी आपण होय। अंतःकरण शुद्धी रूपी आवारामध्ये आराधना करण्यास योग्य अशा आराध्य दैवत श्री गुरूंची स्थापना करतो आणि मग काया वाचा मन व सर्व भावासह आपणच होतो। का चैतन्याची पोगवळी माझी आनंदीची राऊळी श्री गुरु लिया ढाळी ध्याना अमृत। अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये श्री गुरु रूप शिवलिंगाची स्थापना करून त्यावर ध्यान रूपी अमृताचे जो अभिषेक करतो। उदयी जता बोधारका बुद्धीचिया डाळ सात्विका भरोनिया त्रिंबकाला कोली वाय। ज्ञान बुद्धी रूपी सूर्याचा उदय होताच बुद्धीची ढाल करून अष्ट सात्विक रूपी बेलपत्राची पाखोली श्री गुरु रूपी त्रिंबकेश्वराला वाहतो। काळ शुद्धी त्रिकाळी जीव दशा धूप जळी ज्ञान दीपे ओवाळी निरंतर। पवित्र वेळ हे शिवाच्या पूजनाचे तीनही काळ असे मानून त्यात देहाभिमान रूपी धूप जाळतो व ज्ञान रूपी दिव्याने निरंतर ओवाळत असतो। साम रसाची रस शोय खंड अर्पतू जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग। गुरुशी ऐक्य हाच गुरुला नैवेद्य अर्पण करून आपण पुजारी बनून गुरुस श्री शंकराच्या ठिकाणी मानून त्यांचे स्तवन करत असतो। ना तरी जीवाची ऐसे जय गुरु कांतु करुणी पूजे ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे। अथवा आपल्या जीवाच्या शय्यावर आपण पत्नी होऊन गुरु हाच आपला प्रिय पती आहे असे समजून तो त्यांचा उपभोग घेतो आणि अशी बुद्धी गुरु प्रेमाच्या आवडीने कधी कधी धारण करतो। कोणे एके अवसरी अनु राग भरे अंतरी की तया नाम करी श्रीरब्धी। कोणे एका वेळी अंतःकरणात प्रेम भरले की त्या प्रेमाच्या भरतीला तो श्री समुद्र असे नाव देतो असे झाले। तेथे ध्येय ध्यान बहु सुख तेची शेष तुळिका निर्दोष वरी जळशयन देख भावी गोरो। त्या ठिकाणी श्री समुद्रावर देहाच्या ध्यानाने तो अमर्याद असे सुख आहे। त्या शेष शय्येवर गुरु हेच भगवान श्री विष्णू निजलेले आहेत असे मानतो। मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होऊन उभा राय आपणची। मग चरण कमलाची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो आणि आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो। नाभी आपण जलमे से गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख।
नाभी कमलातून आपणच ब्रह्मदेवाच्या रूपाने जन्माला येत असतो आणि श्रीगुरूच्या प्रेमाने व श्रीगुरू हेच विष्णू आहेत अशा आंतरिक भावनेने त्याच्या ध्यानाचे सुख अनुभवत असतो. एका दिये वेळे गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंगावरी. एखाद्या वेळी भाव कोमल भक्तीच्या प्रेमाने गुरुला माता असे कल्पून आपण लेकरू बनतो. मग मातेच्या स्तनातून दूध पिण्याच्या सुखाने ते मांडीवर लोळत असतो. नातरी गा किरीटी चैतन्या तरुता तळवती, गुरु धेनु आपण पाठी वस होय. अथवा हे अर्जुना, चैतन्य रूपी कल्पवृक्षाच्या खाली श्री गुरु धेनू आहेत अशी भावना करतो आणि आपण त्यांच्या पाठीस लागलेले वासरू बनतो. गुरु कृपा स्नेह दिला आपण होय मासोळी, कोणे एके वेळी हेची भावी. कोणे एखाद्या वेळी आपण गुरु कृपा स्नेहा रूपी जलातील मासोळी आहोत अशी कल्पना करतो. गुरु कृपामृताचे वडप आपण सेवाव्रतीचे होय रूप, ऐसे ऐसे संकल्प विये मन. श्री गुरुच्या कृपारूपी अमृताचा वर्षाव होत आहे आणि आपण गुरु सेवा वृत्तीरूप रोपटे झालो आहोत असे विविध प्रकारचे संकल्प त्याच्या मनात निर्माण होतात. चक्षुप विना पिल्लू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. तो श्रीगुरूला पक्षिणी करतो आणि आपण त्यांचे डोळे अजून पूर्ण उघडलेले नाहीत व पंख फुटलेले नाही असे छोट पिल्लू बनतो आणि त्यांच्या आवडीचे अमर्यादपण कसे आहे ते बघा. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचूवरी, गुरु तारू धरी आपण कास. जे गुरुला पक्षिणी करतो आणि आपण तिचे छोटे पिल्लू होऊन तिच्या मुखातील चारा चोचीने घेत असतो. श्री गुरु हे तारक आहेत आणि आपण त्यांची कास धरली आहे असे तो मानतो. ऐसे प्रेमाचे निधावे ध्यानाची ध्यानाते प्रसवे, पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे. त्याप्रमाणे सागराची भरती आल्यावर लाटापासून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे हळुवार प्रेमाच्या बळाने गुरु ध्यानापासून आपल्या मनात अनेक भाव कोमल तरंग निर्माण होतात. किंब पुन्हा या परी श्री गुरु मूर्ती अंतरी, भोगू आता वधारी बाह्य सेवा. अधिक काय सांगावे, याप्रमाणे तो आपल्या अंतःकरणात श्री मूर्तीचे भोग घेतो आणि त्यांची मानसिक सेवा करतो. आता त्यांची बाह्य सेवा कशी आहे ते तू श्रवण कर. तरी जीव ऐसे आवाके म्हणे दास्य करीरानिके, तैसेनी गुरु कौतुके माग मनती. तो मनात विचार करतो की श्री गुरुचे उत्तम प्रकारे दास्य करेल, त्यामुळे श्री गुरु कौतुकाने मला काही माग असे म्हणतील. तैसिया साच उपासते गोसावी प्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन. अशा उत्तम सेवेने स्वामी श्री गुरु प्रसन्न होतील तेव्हा मी त्यांना अशी विनंती करेन. म्हणेन तुमचा देवा परिवार जो बघा, ते तुली रूपे ओवावा मीची
एको. त्यांना मी म्हणेन, हे गुरुदेवा, तुमच्या हे सर्व सेवक परिवार आहे, तितक्या रूपाने मीच एक व्हावे. आणि उपकरती आपुली उपकरणे आधी जे तुली, माझी रूपे ते तुली होआवी स्वामी. आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे आहेत स्वामी, तेवढी माझी रूपे असावीत. त्या उपकरणांच्या रूपाने मीच असावे. ऐसा मागे न वरू तेथ हो म्हणती श्री गुरु, मग तो परिवारू मीची होईन. अशा प्रकारच्या त्यांना मी वर मागीन, तेव्हा गुरु हो म्हणतील, मग मी त्यांचा सर्व परिवार होईन. उपकरण जात सकळी ते मीची होऊन एक एक, तेव्हा उपास्तीची कौतुका देखी जल. गुरूंना जीवन उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत, त्यापैकी प्रत्येक वस्तू मी जेव्हा होऊन त्यावेळी उपासनेने खरे कौतुक दृष्टीस पडेल. तया अनुरागा वेध लावी एक, पती पत्नी व्रत घेववी, शस्त्र संन्यासू करवी लोभा करवी. गुरु हे अनेकाची माऊली आहेत, तरीही गुरुच्या कृपेस मी आपली शपथ घालून त्यांना फक्त माझी माऊली करून घेईन. तया अनुरागा वेध लावी एक, पत्नी व्रता घेववी, क्षेत्र संन्यासी करवी लोभा करवी. गुरुच्या प्रेमात माझा छंद लावीन, त्यांच्याकडून एक पतिव्रता आचरवीन आणि त्यांचा लोक मला सोडून दुसरीकडे जाणार नाहीत असा क्षत्र संन्यास करवीन. चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो भाईरा, तैसा गुरु कृपे पांझिरा मीची होईन. वारा किती वाहू लागला तरी चार दिशांना आतच वाहतो, त्याप्रमाणे गुरुच्या कृपेने सर्व बाजूंनी मीच पिंजरा होईन. त्यामुळे गुरु कृपा माझ्या बाहेर जाणार नाही. आपुलिया गुणाची लेणी करीना गुरु सेवे स्वामिनी, हे असो होऊनी गवसनी मीची भक्तीसी. गुरुसेवा जी माझी स्वामिनी, तिला मी आपल्या गुणाने अलंकार करीन, त्यांच्या भक्तीला मीच गवसनी होईन आणि त्यांच्या सर्व सेवेला व्यापून टाकीन. गुरु स्नेहाची वृष्टी मी प्रतोनी होऊनी तळवटी, ऐसिया मनोरथाची सृष्टी अनंता रची. गुरुच्या प्रेमाचा वर्षाव झेलण्यासाठी मी खाली पृथ्वी होईन, त्याप्रमाणे मी मनोरथाच्या अनंत सृष्टी निर्माण करत असतो. म्हणे श्री गुरुचे भुवन आपण मी होईन, आणि दास होऊनी करीन दास तेथीचे. तो म्हणतो गुरुच्या राहण्याचे घर मी स्वतः होईन आणि मी दास होऊन त्या घरातील सर्व कामे करीन. निर्ग मागसी दातारे जो ओलांडी जती अंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू. गुरु जाण्या येण्यासाठी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मी होईन, दारे व द्वारपालही मीच होईन. पाहू का मी होईन त्यांच्या मीच लपविन लेवविन, क्षत्र मी आणि करीन बारी
पण श्री गुरुच्या पादुका मीच होईन. मी त्या पादुका त्यांच्या चरण कमलात घालीन. क्षत्र देखील मी होईन आणि क्षत्र धरण्याचे काम देखील मीच करीन. मी तळ उपरू जाणविता चवरू धरू हातू देता स्वामी पुढे खोलता होऊन मी. श्री गुरु चालताना खोल गट जागा, उंच जागा आणि जाणीव करून देणारा, दवरी धारण करणाऱ्या बिकट जागेवरून चालताना आधारासाठी हात देणारा, श्री गुरु पुढे चालणारा मीच होईन. मीची होईन सरळा करू सुईन गुरुळा सांडिती तो नेपाळा पीडिता मीची. श्री गुरुची झारी धरणाऱ्या शारदी मीच होईन. त्याहून धूळ भरण्यासाठी मी झारी होईन. त्यांच्या हातावर पाणी मी घालीन आणि चूळ टाकण्याचे निर्मळ तस्तेही मीच होईन. हडप मी ओळगेन मीची उगाळो घेईन ओळी ग मी करीन अंघोळीचे. श्री गुरुचे तांबूल पात्र धारण करणारा मी होईन. त्यांचा विडा मी देईन आणि वंझळेत विडा मी त्यांच्या हातात देईन. त्यांचे स्नान देखील सोय मी करेन असे तो गुरुसेवक म्हणत असतो. होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंद नादी होईन उपचार ते. श्री गुरुचे आसन मी होईन. त्यांच्या अंगावर घालायचे अलंकार व नेसायचे वस्त्र ही मी होईन आणि चंदनाची उपचार ही मीच होईल. मीची होईन सुवारू ओगरीन उपकारू आपण पे श्री गुरु ओवाळीन मी आचारी होऊन त्यांना अनेक प्रकारचे उपहार वाढीन. मी आपलेपणाचे श्री गुरूंना ओवाळेन. जे वेळी देव आरोग्यती तेव्हा पातकर मीची पांती मीची होऊन पुढती देईन विडा. श्री गुरु ज्यावेळी भोजनास बसतील त्यावेळी त्यांच्या पंक्तीचा लाभ मी घेईन व भोजनानंतर त्यांना विडाही मीच देईन. ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण संवाहन मीची करीन. त्यांचे भोजन केलेले ताट मी काढीन. त्यांचे अंथरूण मी स्वच्छ झाडेन. त्यांच्या चरण कमलाची सेवा मी करेन. सिंहासन होईन आपण वरी गुरु करती आरोहन होईन पुरेपण ओळगेचे. श्री गुरु त्यांच्यावर आरोहण करतात. हे सिंहासन देखील मीच होईल. मीच त्यांची पूर्ण सेवा करेन. श्री गुरुचे मन जया देईल वधान तो मी पुढा होईन चमत्कारो. श्री गुरुचे मन जिकडे लक्ष देईल ते मीच होईल. मी असा चमत्कार करेन. तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दाची आवक्षिणी स्पर्श होईन घसणी अंगाची. श्री गुरुच्या श्रवण रूप अंगणामध्ये शब्दाचे असंख्य समुदाय मीच होईन. गुरुचे अंग ज्या ठिकाणी लागेल ते अंगण सुद्धा मीच होईल. श्री गुरुचे डोळे अवलोकनीये स्नेहाळे पाहती तिये सकळे होईना
रूपे. श्री गुरुची दृष्टी प्रेम कृपेने ज्या ज्या गोष्टी पाहतील त्या सर्व मीच होऊन जाईल. तिये रसने जो जो रुजेल तो रसुम्या होईजेल. गंध रूप काजल घ्राण सेवा. त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो मीच होईल आणि विविध प्रकारच्या सुगंधांनी मी त्यांच्या घ्राणेंद्रियामध्ये सेवा करीन. एव बाह्य मनोगत गुरु सेवा समस्त. वेता लीन वस्तू जात हो निया. त्याप्रमाणे बाह्य आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या पूर्ण गुरुसेवेला मीच सर्व वस्तू समूह होऊन व्यापून राहील. जव देह हे असेल तव ओळखीसी किजेल. मग देहाती नवल बुद्धी आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी अशा प्रकारे सेवा करीन आणि शरीराचा नाश झाल्यानंतरही माझी सेवा करण्याची बुद्धी आश्चर्यकारक राहील. ये शरीराची माती मेळविन ते क्षिती. जेथ श्रीचरण उभे ठाकती श्री गुरु चे. शरीर पडल्यानंतर शरीराची मी माती होईन आणि त्या पृथ्वीच्या ठिकाणी मिळवीन की तेथे सद्गुरूंचे चरणकमल उभे राहतील. माझा स्वामी कवती के पर्शत ते उदके. तेथ लयो नेईन निके आपी आप. माझे स्वामी कौतुकाने ज्या जलाला स्पर्श करतील त्या जलाला माझ्या शरीरातील जल उत्तम प्रकारे लयाला येईल. श्री गुरु ओवाळी जाती का भुवनी जे उजळती. तया दीपाची दीप्ती ठेविन तेज. ज्या दिव्यांनी श्री गुरूंना ओवाळले जाते अथवा जे दिवे गुरूंच्या मंदिरामध्ये प्रज्वलित केले जातात त्या दिव्यामध्ये मी माझ्या शरीरातील तेज मिळवीन. चवरी हन बिंजना तेथ लय करीन प्राणा. मग अंगाचा ओळगना होईन मी. श्री गुरुची चवरी व पंखा जेथे असेल तेथे मी माझ्या प्राणाचा लय करीन आणि वाऱ्याच्या रूपाने त्यांच्या शरीराची सेवा करत राहीन. जिये अवकाशी श्री गुरु अस्ति परिवारेशी. आकाश लया आकाशी नेई नतिये. ज्या आकाशामध्ये आपल्या परिवारासह गुरु असतील त्या आकाशामध्ये शरीरातील आकाश लयास नेईन मी जिवंतपणी आणि मृत्यू पावल्यानंतरही. परी जितू मेलान सांडी निमेषु लोकान घडी. ऐसेनी गणावया कोडी कल्पाचिया. मृत्यू पावल्या देखील गुरूंची सेवा सोडणार नाही असा एक क्षणभर देखील गुरुची सेवा इतर लोकांवर सोपवणार नाही. अशा प्रकारे मी अखंड सेवा कोट्यवधी कल्पांचा काळ मोजला तरी गुरु सुरूच राहील. हे तुले वरी दिवसा जया चिया मानसा आणि करुनियाही तैसा पारू जो. अशा प्रकारे गुरूंनी अनन्य भावाने सेवा करूनही गुरूंच्या सेवेविषयी त्यांच्या मनात अपार भाव असतो. सेवेचा हा कदापि कंटाळा करत नाही. रात्र दिवस नेने थोडे बहुन म्हणे म्हणी याचिनी दाटपणे साजा होय.
सेवा करताना जो रात्र दिवस मानत नाही, सेवा थोडी फार म्हणत नाही आणि सेवेची कितीही दाटी असली तरी तो सदैव प्रसन्न असतो. तो व्यापारू येणे नावे गगना होन थोरावे, एकला करी आवघे ची काळी. आपल्या हातून गुरुसेवेचा व्यापार घडतो. या एका पदवीने तो गगनापेक्षा मोठा होतो आणि सर्व प्रकारची सेवा तो एकाच वेळी एकटाच करत असतो. हृदय वृत्ती पुडांगची देदवाडा, काज करी होडा मान शेसी. त्यांच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीर धाव घेत असते. मनासी पेंज मारून तो सेवेचे काम करत असतो, असा त्यांचा चपळपणा असतो. रामकृष्ण हरी.